कुरघोट रस्त्यावरून जाणाऱ्या अवैध अवजड वाहने बंद करा, अन्यथा आत्मदहन करणार. सामाजिक कार्यकर्ता गोटीबा बोराळे यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र. सोलापूर तालुक्यातील बसवनगर, मंद्रुप, टाकळी या मार्गावरून नांदणी येथील आरटीओ चेकपोस्ट आणि टोल नाका चुकवण्यासाठी सदर मार्गावरून ओव्हरलोड वाहने वाहतूक करत आहेत. त्यामुळे नव्यानं झालेला मंद्रुप ते कुरघोट रस्ता ओव्हरलोड वाहतुकीमुळे पूर्णपणे खराब होत आहे. या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ता गोटीबा बोराळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना अवजड वाहतूक बंद करून संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा, अशा मागणीचं पत्र दिलं आहे. पत्र देऊन 2 महिने झाले तरी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही. अद्यापही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व मंद्रुप पोलिसांचे प्रभारी अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले. दिवसाढवळ्या दररोज 100 गाड्या पोलिसांसमोर या रोडवरून जात असताना याकडे डोळेझाक करत आहेत. विशेष म्हणजे मंद्रुप रस्त्यावरून अवजड वाहने जात असताना रोडजवळील वस्ती असलेले शेतकरी जरी गाडी थांबवून पोलिसांना कळवले असता, पोलीस घटनास्थळी जाऊन उलट गाडी थांबवलेल्या शेतकऱ्यांनाच दमदाटी देतात व म्हणतात की तुम्ही कोण गाडी अडवणार, यापुढे गाडी अडवल्यास तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणार असे सांगून अडवलेले गाडी सोडून देतात. गाडी सोडण्याचं कारण म्हणजे दलालामार्फत ओव्हरलोड गाडी वाल्यांकडून पैसे घेतले जाते. हे पैसे एका दीप या नावाच्या वसुलीदाराकडे जमा केली जाते. तेथून पुढे प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस अधिकारी यांना पोहोच केली जाते, अशी माहिती एका पोलिसांनीच नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलंय. ओव्हरलोड गाड्या बंद झाल्या नाही तर येत्या 8 सप्टेंबर रोजी मंत्रालय इथं आत्मदहन करण्याचा इशारा मंद्रुपचे सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा उर्फ गोटीबा बोराळे यांनी मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाला पत्र दिलंय.